हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि अशाच नवनवीन स्टोरीज आपल्या चॅनलवरती ऐकत राहा. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूयात. अन्वयच्या आणि मितालीच्या मुलीला भेटला आहे वगैरे ऐकून माधव देसाई नाही जरा धक्काच बसला. सगळी कोडी न सुटण्याच्या थराला पोहोचलेली. त्यानंतर जरा कामाचं आणि बोलून प्रेझेंटेशनला सुरुवात झाली. देसाईंच्या टीमने दिलेले प्रेझेंटेशन संपल्यावर मितालीने काही टेक्निकल क्वेरीज केल्या आणि स्वतःकडून काही सजेशनही दिले. प्रेझेंटेशन झालं. गुड. देन वी कॅन स्टार्ट द वर्क अँड वी कॅन फिनिश इट एज सून ॲज पॉसिबल. अन्वय म्हणाला. हो नक्कीच, यांची हरकत नसेल तर. अद्वैतने मितालीकडे इशारा केला. हो, हे काम लवकरात लवकर सुरू करून शक्य तेवढ्या लवकर संपवण्याचा प्रयत्न असेल माझा. मितालीने त्याच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं. फाईन, माझी टीम उद्यापासून बेसिक्सवर काम करेल. काही इनपुट्स लागलेत तर मी कॉल करेल तुम्हाला. अद्वैत म्हणाला. ठीक आहे. अन्वय निघायचा? मिताली अन्वयला म्हणाली. हो, जाऊयात. अनिका वाट पाहत असेल. ती दोघं तिथून उठले. मिताली उठणार तोच तिच्या साडीचा काठ सँडल खाली आला. ती पडणार होती. ते पाहून अद्वैत जागचा हल्ला. कदाचित तिला सावरण्याची आधीची सवय तुटली नव्हती अजून. पण त्याआधीच अन्वयने हात देऊन तिला नीट उभं केलं. थँक्यू, ती त्याला म्हणाली. अगं, नीट बघून चाल. अन्वय तिचा हात सोडत म्हणाला. हो. ते साडीचा काठाला सँडल खाली आला. ती नीट उभी होती म्हणाली. सगळ्याचा निरोप घेऊन ती दोघं तिथून निघाले. कधी काळी तिच्या हातात हात घेऊन आयुष्यभर साथ देण्याच्या आणाभाका त्यांनी घेतलेल्या. आज तिचा हात अन्वयच्या हातात होता. नव्हे, तिने तो स्वतःहून दिला होता. त्याचा हात झिडकारून अद्वैतच्या मनात खूप सारा रागही येत होता आणि वाईटही वाटत होतं. तिचं वागणं परत एकदा जिव्हारी लागत होतं. परत परत तिला हाताशी धरून जाब विचारासा वाटत होता. पण एकमेकांना प्रश्न विचारायचे, उत्तर द्यायचे सोहळे खूप आधीच मागे राहून गेलेलेत. ओके आणि अंकल, मी सुद्धा निघते, केतकी त्या दोघांना म्हणाली. माझे सगळे इनपुट्स पाठवते. मग आपण एक मीटिंग ऑर्गनाईज करून डिस्कशन करून घेऊयात. केतकी पर्स उचलताना म्हणाली. नो प्रॉब्लेम बेटा. आणि मी मगाशी जे बोललो, आय मीन इट. माधव तिच्याकडे पाहून म्हणाले. थँक्स अंकल. ती दोघं कशाबद्दल बोलत आहेत याकडे अद्वैतचं अजिबात लक्ष नव्हतं. केतकी तिथून निघून गेली. बाबा, मी पण येतो. बरीच कामं पेंडिंग आहेत. तसंही हा प्रोजेक्ट जेवढ्या लवकर आटोपता येईल तेवढं चांगलं आहे. एवढं बोलून अद्वैत उठणार तोच माधव यांनी त्याला थांबवलं. तर आता माधव अद्वैतला काय बोलणार आहे ते पाहूयात. अद्वैत, मला माहीत नव्हतं की ती शी इज हिज वाईफ. इट्स ओके बाबा. मला माहीत होतं. तरीही बाबा, मला कुठल्याही परिस्थितीत या कंपनीला नुकसान नाही होऊ द्यायचं. ही आजोबांची मेहनत आहे आणि ते सगळं नीट सांभाळायचं वचन दिलं आहे मी त्यांना. अद्वैत म्हणाला. आय एम सो प्राऊड ऑफ यू माय सन. ते त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाले. त्याने त्याचे मानवलेले डोळे चलाखणीने लपवले आणि तिथून बाहेर पडला. मिताली, मी ऑफिसला जातोय. तू घरी जा इथून. मी दुसरी गाडी मागवलेली, ती बघ आली सुद्धा. अन्वय म्हणतो. ठीक आहे. ती गाडीत बसली आणि इतका वेळ थांबून ठेवलेले अश्रू बाहेर पडले. वरून कितीही स्ट्रॉंग दाखवत असली तरी आतून मन तुटत होतं. त्याने दाखवलेला अविश्वास, तिच्या आत्मसन्मानाची केलेली धूळधाण आठवत होती. आणि तरीही किती रोसपणे वावरत होता तो. वरून तिलाच दोषी ठरवून मोकळा झालेला. तिच्याच प्रामाणिकपणाचे दाखले मागत होता. आणि त्याचे वडील पण इथून पुढे नाही. माझी जेवढी शोभा करायची होती त्यांना करून झाली.
आत्ता नाही, मितालीने ठरवलं. आता इथून पुढे ती काहीही सहन करणार नाही. घर आलं तसं ती खाली उतरली. तिचं सर्वस्व, तिचं आयुष्य दारातच उभी होती. मम्मा, अनिकाने आवाज दिला आणि सगळ्या जखमांवर मलम लावल्यासारखं वाटलं. मिताली, बरं झालं तू आलीस. तिला इथे जरा शांत बसायला सांग बघू, सुधा मावशी म्हणाल्या. का हो सुधा मावशी, काय झालं, मितालीने विचारलं. तर आता सुधा मावशी सांगू लागतात. दृष्ट काढायची आहे तिची, म्हणत सुधा मावशी आतून मीठ आणि मिरच्या घेऊन आल्या होत्या. तर आता तसं मितालीने अनिकाला एका ठिकाणी बसायला सांगितलं. सुधा मावशी, काय करते तिला माहीत नव्हते, पण असा कुठला कार्यक्रम असला की असं करायची ती, एवढे तिला माहीत होते. काहीतरी पुटपुटत सुधा आजीने तिच्या अंगावरून त्या मीठ मिरच्या उतरवल्या आणि बाहेर नेऊन टाकल्या. त्याच्यानंतर, आजी तू असं काय करते ग नेहमी, आमच्या बाळाला कोणाची दृष्ट नको लागायला, त्यासाठी त्या तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाल्या. जन्मदात्याने पाठ फिरवली तरी बरीच मायाची माणसं लाभली होती अनिकाला. साधना, अद्वैत आला नाही ग अजून. नाही अप्पा विचारतात. बरं, तो आला आणि त्यांचं जेवण झालं की त्याला माझ्याकडे पाठव, मी वाट पाहतोय त्याची. तर आता साधना म्हणते की हो आप्पा तसंही तुम्हाला बघितल्याशिवाय झोपायचं नाही तो, तेही आहेच म्हणा. त्याच्यानंतर अद्वैत ऑफिसमधून जरा उशिराच आलेला. साधनांना वाईट नको वाटायला म्हणून त्याने थोडेफार ते काय खाल्ले, कारण आज सकाळनंतर काहीच खाण्यापिण्यात असं मन लागत नव्हतं. किती कमी जेवलास रे, साधनाई त्याला विचारते. आई, भूक नाही आज. अद्वैत, आप्पांनी बोलवलं आहे तुला, जेवण झालं की भेटून घे एकदा त्यांना. साधना, तो ताटावरून उठत होता तेव्हा त्याला म्हणाल्या. त्याचनंतर, आजोबा बोलावलंय तुम्ही. अद्वैत आजोबांच्या रूममध्ये गेला. त्याने रूममध्ये जाताच आप्पांना विचारलं. होय, कसा गेला आजचा दिवस. छान होता, त्याचं ठरलेलं उत्तर त्याने दिलं. तर त्याचनंतर, खरंच, आजोबा त्याला विचारतात की खरंच छान होता का. तर त्यावेळी तो बोलतो की हो आजोबा, ना आवडते लोक भेटल्यावर दिवस छान कसा जाणार, ते म्हणाले. तसं त्याने त्यांच्याकडे पाहिलं. म्हणजे मला सगळं माहीत आहे. आजोबा अद्वैतला म्हणतात. तुम्हाला कसं कळलं. ऑफिसात येत नसलो तरी सगळ्या बातम्या येतात माझ्यापर्यंत. आजोबा आता त्याला म्हणू लागतात. नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला. ये, बस इथे. तो त्यांच्याजवळ बसला. अद्वैत, तुला आठवतं तू एकदा मला विचारलं प्रेम आणि आकर्षण कसं ओळखायचं ते. तेव्हा मी तुला म्हणालो की प्रेम हे सूर्यासारखं अढळ असतं आणि आकर्षण हे क्षणभंगूर असतं. हो आठवतंय, पण तुला आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली त्यावेळी. कुठली. अद्वैत आता आप्पांना विचारतो. हेच की खरं प्रेम करताना समोरची व्यक्ती ही तशीच असायला हवी, नाही तर त्या प्रेमासोबत अन्याय होतो, जसा तुझ्या प्रेमासोबत झालेला. अद्वैत, तुझ्यावर मी आजवर कुठलीही जबरदस्ती केली नाही, कारण तू सज्ञ आहेस. तुला तुझे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. शिवाय तुझ्या मनाच्या विरुद्ध तू काहीही ठरवू नये म्हणून यासाठीच मी नेहमी तुझ्या पाठीशी उभा राहिलो, साधना आणि माधवच्या विरोधात जाऊन. पण बेटा, मनासारखं होणारच नसेल तर कधी कधी मनाच्या विरुद्ध जाऊन वागावं लागतं. आजोबा, मी नाही समजलो. ती मुलगी मिताली, तिच्याबद्दल कळलं मला, आणि मला वाटतं तूही स्वतःला हे निक्षून सांगावं आता. या सगळ्यातून बाहेर काढ स्वतःला. जे आपलं नाही त्याची वाट कशाला बघत बसायची. त्यातून काहीच हाती येणार नाही. तू दाखवत नसला तरी तुझा त्रास कळतो आम्हा सगळ्यांना. साधना,
तिचं सुख हे तुझं कर्तव्य नाही आहे का? नेहमी आपल्याला जे हवं तेच घडतं असं नसतं. तडजोड हा मानवी आयुष्याचा नियम आहे. मग ती भावनांची का असेना, किंवा पण तू डोळसपणे विचार केला तर ही तडजोड तुला तडजोड वाटणारच नाही. प्रेमाच्या बदल्यात प्रेम मिळालं तर माणसाने आयुष्यही पणाला लावावं. पण त्याच प्रेमाच्या बदल्यात जर प्रतारणा ओंजळीत पडली असेल तर ते प्रेम विसरून जावं, विसरून जा तिला कायमचं, आणि एका नव्या आयुष्याची सुरुवात कर. केतकीचा विचार कर, तिच्या प्रेमाचा विचार कर. एकदा डाव मोडला म्हणून परत खेळायचंच नाही असं अजिबात नसतं. पडतंय ना मी काय बोलतोय ते? ते त्याच्या पाठीवर झोपटतच म्हणाले. आजोबा, मी नक्की विचार करेल. तो फक्त तेवढंच म्हणाला. गुड. आणखीन एक, पुढच्या रविवारी मी एक पिकनिक प्लॅन केलेला आहे. तू, तुझे ते जयवीरू आणि केतकी आणि मी, फक्त एवढेच. नाही म्हणायचं नाही, अजिबात नाही. पण मला वेळ नसेल. वेळ नेहमी असतोच, पण तो कशासाठी काढायचा, कुणासाठी काढायचा हे महत्त्वाचं असतं. आणि तुझ्या रविवारच्या वेळेचे बुकिंग आम्ही आधीच केलेलं आहे. सो नो एक्सक्युजेस. आजोबांशी बोलून अद्वैत रूममध्ये आला. आजोबा म्हणाले तसं न मिळणाऱ्या गोष्टींची आस लावून बसलेला तो इतके वर्ष. साधना, त्याची आई खरंच फक्त त्याच्या सुखासाठी इतके वर्ष गप्प बसलेली, त्याला कुठल्याही प्रकारची जबरदस्ती न करता. पण तिच्या सुखाची जबाबदारी ही त्याचीच तर होती ना. सगळे म्हणतात तसं मिताली या विषयाला तिलांजली द्यायला हवी होती, पण अजूनही त्याचं मन मानतच नव्हतं. समोर एवढे सगळे पुरावे असतानाही ज्यात नाकारण्यासारखं काहीही नव्हतं. पण का? त्या काचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं. देसाई यांच्या ऑफिसमधून आल्यावर मितालीने कावेरीला फोन करून सगळं काही सांगितलं. त्यानंतर अशीच हिम्मत ठेव मिताली, तुला काहीच गरज नाही आहे कोणासमोर झुकण्याची. ज्याला कर नाही त्याला डर कशाला, कावेरी तिला म्हणाली. पण कावेरी, तरीही मला कधी कधी खूप भीती वाटते. देवाने का आणलं असेल आम्हाला परत समोरासमोर? आणि त्याला अनेकाबद्दल कळलं तर? मिताली, तू उगाचच काळजी करतेस. तसाही त्याचा खूप मोठा गैरसमज झालेला आहे आधीच की अनिका ही अन्वयची आणि तुझी मुलगी आहे, आणि तो दूरही होणार नाही. फक्त काही महिने, मग तू तुझ्या वाटेने आणि तो त्याच्या वाटेने. तोवर जे सुरू आहे ते तसंच असू देत. कावेरीने तिला समजावलं. तरीही मितालीच्या मनातून विचार काही केल्या जात नव्हते. खरंच जर अद्वैतला कळलं अनिकाबद्दल, तिला सारखी हीच भीती वाटायची. तो तिला अनिकापासून दूर घेऊन जाईल. माझ्यावर तर त्याने त्यावेळीही विश्वास ठेवला नव्हता, मग आत्ता का ठेवेल? नाही, मी त्याला कधीच कळू देणार नाही की अनिका त्याची मुलगी आहे, हे कळू देणार नाही. डोळ्यातले अश्रू पुसत तिने स्वतःला समजावलं. मिताली ऑफिसमध्ये कामात बिझी होती तेव्हा तिचा फोन वाजला. देसाई यांच्या ऑफिसमधूनच होता. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि फोन उचलला. मॅडम, अद्वैत सरांनी प्रोजेक्टविषयी ग्राफिक डिझायनर सोबत मीटिंग ठेवली आहे. त्यांना वेळ कमी असल्याने ऑफिसला यायला जमणार नाही, तेव्हा तिकडे जाऊन तुम्हाला भेटावं लागेल. मी ॲड्रेस सेंड करतो. तुम्ही प्लीज 2 वाजेपर्यंत पोहोचा तिथे. अद्वैतच्या असिस्टंटने तिला सांगितलं. तिच्याकडे पर्यायही नव्हता. या प्रोजेक्टची सगळी जबाबदारी अन्वयने खूप विश्वासाने तिच्यावर टाकलेली. तिने हो म्हटलं. तिने तसा अन्वयलाही फोन केला. अन्वय, देसाई यांच्या ऑफिसमधून फोन होता. ग्राफिक डिझायनर सोबत मीटिंग ठेवलेली आहे 2 वाजता.
तुम्ही येऊ शकाल का? तिने अन्वयला विचारलं. मिताली, अगं अनेकासारखं काय विचारत आहेस तू? मी तुला परत एकदा आठवण करून देतो. हा प्रोजेक्ट सर्वस्वी फक्त तुझी जबाबदारी आहे. अशा छोट्या मोठ्या गोष्टी मला न विचारता ठरवू शकतेस तू. आणि खरं सांगू, आजचा पूर्ण दिवस माझं शेड्यूल पॅक आहे. रात्री यायला सुद्धा उशीर होईल मला. आणि पॉसिबल असतं तरीही नसतो आलो मी. कारण मला खरंच असं वाटतंय की हे सगळं तू तुझ्या आत्मविश्वासावर करावं. आणि मला पूर्ण खात्री आहे तू योग्य तेच निर्णय घेशील. मला तुझ्या कॅलिबरवर तीळ मात्रही शंका नाही. बरं ठेवू मी? बराच कामात आहे. एवढं बोलून फोन त्याने ठेवला. मिताली, मला एक दिवस तुला तुझ्या स्वतःच्या कंपनीची मालकीण झालेलं पाहायचं आहे. माझी मदत नाहीच घेणार तू, पण तू तुझ्या कर्तृत्वावर खूप पुढे जाऊ शकतेस. अशा ठिकाणी जिथे तुला कोणाच्याच आधाराची गरज भासणार नाही. पण तरीही कधी तू मागे वळून पाहिलं तर हा अन्वय कायम तुझ्या पाठीशी असेल, सदैव. अन्वय मनातच म्हणाला. मितालीने घड्याळ पाहिलं. 2 वाजता तिथे पोहोचायचं म्हणजेच तिला आता निघावं लागणार होतं. तिने स्वतःला एकदा आरशात पाहिलं. आज तिने स्काय ब्ल्यू रंगाची सिल्कची साडी नेसलेली. अद्वैतचा आवडता रंग होता तो. आपण कुठेही कमजोर पडायचं नाही, तिने स्वतःला परत बजावलं. आणि पर्स घेऊन ती निघाली. 2ला 10 मिनिटं कमी असताना ती सांगितलेल्या ॲड्रेसवर पोहोचली. फेस करायचं ती आत गेली तर अद्वैत आणि तिने समोर पाहिलं तर पोहोचले होते. अगदी जवळ बसलेली असल्याने तिला जरा बरं करत आत गेली. त्याला एकट्याला फेस करायचं दडपण आलं. चॅनलला सबस्क्राइब नक्की करा. पाहिलं तर